ऐश्वर्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी बनवणार आहोत आणि यासोबत तिळाची भाकरही बनवल्या जाते, तर तीही आज आपण बघूया. तर मग त्यासाठी लागणाऱ्या भाज्या बघूया. 6 ते 7 वांगे चिरलेले आहेत, त्याला पाण्यात ठेवलेलं आहे जेणेकरून ते काळे पडू नये. एक मोठ्या साईजचा बटाटा साल काढून तेही चिरलेला आहे. वाळवलेलं वाळू, ओले हरभरे, शेंगदाणे, ऊस, तीळ, फुलगोबी घेतलेली आहे, शिमला मिरची, वाटाणे, बोर, बिबे, गाजर, पेरू, ही पठाड्याची शेंग आहे, बारीक कट केलेली. ही पण बारीक कट केलेली शेंगड्याची शेंग आणि बारीक कट केलेली वालाची शेंग, आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, प्रत्येकी 1 चम्मच हळद, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट. सर्वात पहिले कढईत तेल टाकून त्यात मोहरी व जिरे टाकावे. हे तडतडल्यास लसूण टाकूया. लगेच वांगे सोडूया. वांग्याला थोडं मध्ये मीठ लावते आणि हे तेलात फ्राय करून घेऊया. असंच 2 ते 3 मिनिटं तेलात परतून घेऊया. वांग्याचा कलर थोडा ब्राउनिश झालेला आहे. यानंतर बटाटा टाकूया. मिक्स करून घेऊया याला. यात आता वाटाणे, शेंगदाणा, हरभरा टाकूया. गाजर व पेरू सोडून यात आपण बारीक कट केलेल्या सर्व व्हेजीस टाकूया. याला आता परतून घेऊया. पाच मिनिटं झाकून भाज्या वाफाळून घेऊया. 5 मिनिटं झालेले आहेत. ह्याला आता परत परतून घेऊया. यानंतर ऊस, वाळू, गाजर, बोर, बिबा टाकून हेही परतून घेऊया. एक मोठा चम्मच काळा मसाला टाकलेला आहे. त्याला आता मिक्स करून घेऊया. नंतर ह्या काळ्या मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. यात आता आपण काढलेले सर्व मसाले टाकूया. हे सर्व आता मिक्स करून घेऊया. तेल सुटेपर्यंत याला परतून घेऊया. बघा साईडनं तेल सुटलेलं आहे. त्यात आता गरम पाणी टाकूया. आपल्या भाज्या शिजतील तेवढंच गरम पाणी टाकावे. मी इथे 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर यावर तीळ व कोथिंबीर टाकूया. भाजी शिजेपर्यंत भाकरी बनवून घेऊया. बाजरीचं पीठ चाळून घेऊया आणि थोडंसं यात मीठ टाकूया.
यानंतर यात थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेऊया. आतापर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. कणिक मळलेली आहे, त्यातला थोडासा गोळा काढून हातावर थापटून घेऊया आणि थोडंसं ताटात पीठ टाकून ही भाकर थापून घेऊया. भाकर झालेली आहे, त्याला तीळ लावूया. भाकरीवर तीळ चिटकण्यासाठी हाताने थोडंसं दाबून घेऊया. आता भाकरीला भाजून घेऊया. भाकरीला वरतून थोडंसं पाणी लावूया. आणि आता दोन्ही साइडनं भाकर भाजून घेऊया. भाकर भाजलेली आहे, आता भाजी बघूया शिजली की नाही. वांगही शिजलेलं आहे आणि बाकीच्या भाज्याही शिजलेल्या आहेत. भाजी रेडी आहे. आता ही भाजी तीळ लावलेल्या भाकरी सोबत सर्व करूया. Enjoy!